इकडे सुभानमंगळ किल्ल्याचा ठाणेदार अमीन उघड्या डोळ्यानं शिवाजीराजांची हालचाल पाहत होता. त्याला सुद्धा कळून चुकलं की शिवाजी कधी ना कधीतरी सुभानमंगळ किल्ल्यावर हमला करणारच. म्हणून त्याने पुन्हा शिवाजीच्या सर्व हालचालींसंबंधीचं मुद्देसूद पत्र आदिलशहाला पाठवलं. तशात शिवाजींच्या विरुद्ध असलेले आणि बाजी पासलकरांना पाण्यात पाहणारे बादशहाचे देशमुख सरदार खंडोजी खोपडे आणि बाजी घोरपडे यांनी अमीन खानाच्या पत्राला दुजोरा दिला. तेव्हा शहा सावध झाला. त्याने शिवाजीचा पुरता बिमोड करण्यासाठी फतेखान नावाच्या सरदाराला विजापूरला बोलवले. बलदंड शरीराचा, बुलंद छातीचा, शत्रूचा कर्दनकाळ फतेखान विजापूरच्या दरबारात आल्यावर आदिलशहाने त्याचा सत्कार करून शिवाजीचे बंड मोडण्यासाठी फरमावले. फतेखान गर्वाने म्हणाला, आलीजा फिकिर मत कीजिए, उस पहाड़ी शिवाजी को पकड़कर आपके दरबार में पेश करूंगा, हमें फतेखान कहते हैं. यावेळी शिवाजीराजे पुरंदर किल्ल्यावर होते. साथीला बाजी पासलकर, कावजी मल्हार खासनीस, बाजी जेधे आणि गोदाजी जगताप ही शूर मंडळी स्वराज्याच्या मसलतीत दंग होती. तोच हेरांनी बातमी आणली, विजापूरचा सरदार फतेखान हजारो समशेरींनिशी पुरंदर किल्ल्यावर चालून येतो आहे. स्वराज्याची ही पहिली लढाई होती. या लढाईच्या यशातूनच स्वराज्याची उभारणी होणार होती. तेव्हा स्वराज्याची पहिली लढाई जिंकण्यासाठी राजांनी बाजी पासलकरांना सेनापती पदाची वस्त्रे चढविली. पुनश्च हेरांनी बातमी आणली, फतेखानाने आपली छावणी पुरंदर किल्ल्यानजीक असलेल्या खळदबेलसर या गावी ठोकली आहे आणि लवकरच तो पुरंदरवर हमला करण्याच्या तयारीत आहे. या बातमीनं बाजी पुरते सावध झाले. फतेखानाशी कशी झुंज घ्यावी याचा विचार करू लागले. कारण फतेखान हा शूर योद्धा म्हणून मान्यता पावला होता. शिवाय त्याच्याबरोबर होता त्याचा शरीररक्षक मुसेखान, अत्यंत चिवट झुंजीचा व बुलंद शरीराचा कडवा पठाण. त्याचा दरारा उभा मावळ प्रांत जाणीत होता. शिवाय भरपूर शस्त्रास्त्रे व दारुगोळा आणि कसलेली शाही फौज त्याच्या मागे उभी होती. म्हणूनच फतेखानाशी झुंज घेणे ही गोष्ट सामान्य नव्हती. परंतु बाजीही कमी नव्हते. या खानाच्या फौजेला थोडीशी चुणूक दाखवावी या हेतूने बाजींनी आपल्या नातवाच्या बाजी जेधेच्या नेतृत्वाखाली 400 स्वरांची एक तुकडी रात्रीच्या समयी फतेखानाच्या छावणीवर धाडली. ही तुकडी चित्त्याच्या वेगानं छावणीत घुसली आणि बेसावध असलेल्या खानाच्या फौजेशी लांडगेतोड करून डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तोच परत फिरली देखील. परंतु या क्षणभराच्या झुंजीत खानाच्या फौजेतील एका हबशानं मराठ्यांचा जरीपटका हिसकावून घेतला होता. ही गोष्ट छावणीपासून मैलभर दूर आल्यानंतर बाजी जेधेंच्या लक्षात आली. जरीपटका आणि तो शत्रूच्या ताब्यात? छे छे, ही गोष्ट होणे नाही. एक वेळ जान गेली तरीच बेहत्तर, परंतु स्वराज्याचा ध्वज हा सोडवून आणलाच पाहिजे असा निर्धार करून बाजी जेधेने आपला घोडा परत फिरवला आणि हा म्हणता विद्युत गतीने तो फक्त एकटा खानाच्या फौजेला सामोरा गेला. ज्या यवन हबशाच्या हाती तो जरीपटका होता तिकडं त्याने आपल्या घोड्याला बगल दिली. त्याला समजण्याच्या आतच मोठ्या चपळाईने त्याच्याकडून जरीपटका ओढून घेतला. तोच खानाच्या फौजेने त्याला वेढायला सुरुवात केली. पण छे, तो बाजी जेधे होता. सरदार कान्होजी जेध्यांचा पराक्रमी मुलगा होता आणि बाजी पासलकरांचा लाडका नातू होता. वीराचं रक्त त्याच्या धमण्यांतून खेळत होतं. एका हातानं जरीपटका उंचवीत व दुसऱ्या हातानं समशेर परजीत बाजी जेधे मोठ्या कौशल्याने वेढ्यातून निसटला देखील. हसत हसत वाऱ्यासारखी घोडदौड करीत पुन्हा आपल्या गडी दाखल झाला. मराठी सेनेनं त्याचा चमत्कार डोळ्यानं पाहिला. तो येता क्षणीच त्यांनी त्याचा जय जयकार केला. बाजी पासलकरांनी आपल्या नातवाचा पराक्रम ऐकला तेव्हा त्यांनी कौतुकानं त्याची पाठ थोपटली. बाजी जेधे हे अवघं 17 वर्षांचं पोरगं आणि त्याची ही हिंमत पाहून शिवाजीराजेही आश्चर्यचकित झाले. इकडे फतेखानाच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली.
मराठी फौज येते काय, लांडगे तोड करून जाते काय. आम्ही जरा कुठे सावध होतो ना होतो, तोच मराठ्यांचं एक पोरग धावून येतं काय आणि मोठ्या शिताफीनं जरीपटका घेऊन जातं काय. अरे, ही माणसं आहेत की हैवान. अशा विचारात फतेखान असता मुसेखान त्याच्या समोर येऊन उभा राहिला.